धाडसाने क्रांती केलेल्या महिलांचा आदर्श घ्या. कल्लेश्वर हायस्कूलच्या शिक्षिका राजेश्री कोले यांचे प्रतिपादन. दुडुंगे येथे स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त स्त्री शक्तीचा जागर या विषयावर झाले व्याख्यान. राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, सिंधुताई सपकाळ यांच्यासह विविध महिलांनी मोठ्या धाडसाने क्रांती घडवली. या क्रांतिकारक आणि समाजसुधारक महिलांचा आदर्श सर्व महिलांनी घ्यावा, असे प्रतिपादन भडगाव येथील कल्लेश्वर हायस्कूलच्या सहाय्यक शिक्षिका राजेश्री कोल्हे यांनी केलं. गडहिंग्लज तालुक्यातील दुडुंगे येथील श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त पालखी परिक्रमा स्त्री शक्तीचा जागर व्याख्यान प्रसंगी त्या बोलत होत्या. सौ कोल्हे पुढे म्हणाल्या, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ म्हणत होत्या, संसार म्हणजे सायकल, पुढील चाक पती, मागील चाक पत्नी असते. संसाराचे ओझे मागील चाकावर असते. स्त्री म्हणजेच घड्याळाचे मध्यभागातील चाक, ज्यावर सर्व काटे अवलंबून असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, देशाची प्रगती मोजायची असेल तर इथल्या महिलांची प्रगती मोजा. आयुष्यात आलेल्या कोणत्याही प्रसंगाला महिला मोठ्या धाडसाने सामोरे जातात. त्या परिस्थितीशी लढण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतं. याचे उदाहरण देताना सिंधुताई सपकाळ यांच्या जीवन प्रवासावर सौ कोल्हे यांनी प्रकाशझोत टाकला. परिस्थितीशी दोन हात करत जीवन कसे जगावे हे सिंधुताईंकडून शिकावं. स्वतःला सिद्ध करायचं असेल तर स्वतः सामर्थ्यवान बनावं. हे करत असताना स्वतःकडेही लक्ष द्यावं. आपली, कुटुंबाची, गावाची प्रगती कशी होईल याकडे लक्ष द्यावं. स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ, आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, स्वराज्य रक्षक येसुबाई, बहिणाबाई चौधरी, किरण बेदी, कल्पना चावला, सुधा मूर्ती, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, माजी पंतप्रधान स्वर्गवासी इंदिरा गांधी आदी महिलांनी धाडसी निर्णय घेत क्रांती घडवल्याचं त्यांनी सांगितलं. प्रारंभी मनीष कोले व राजश्री कोले यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर पालखी प्रदक्षिणा झाली. यावेळी झुणका भाकरी महाप्रसाद वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमात देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सर्व स्वामी भक्तांनी 15 दिवस विशेष परिश्रम घेतलं.